नमस्कार मित्रांनो, माझं नाव अजय गायकवाड आणि आजचा जो विषय आहे आपल्या व्हिडिओचा तो आहे फिलॉसॉफी म्हणजे काय? तर फिलॉसॉफी म्हणजे काय? हा प्रश्न बऱ्याच जणांना असा पडत असेल, की फिलॉसॉफी म्हणजे नक्की काय? आणि बरेच जण असे आहेत, की त्यांना माहिती आहे, की फिलॉसॉफी म्हणजे काय? पण हा जो आजचा व्हिडिओ आहे, तो यांच्यासाठी आहे, की ज्यांना फिलॉसॉफीबद्दल जास्त काही माहीत नाही आणि फिलॉसॉफी हा शब्द फक्त त्यांनी ऐकलेला आहे आणि तो अशा परिस्थितीमध्ये ऐकलेला आहे, की फिलॉसॉफीला खूपच असं ओव्हरलोडेड पाहिलं जातं. जसं की एखादा व्यक्ती लाईफबद्दल बोलत असेल किंवा ॲडवाईस देत असेल, तर त्याला असं पटकन सांगितलं जातं, की जास्त फिलॉसॉफी झाडू नको, तुझी फिलॉसॉफी तुझ्यापाशी ठेव. या पद्धतीने फिलॉसॉफी हा शब्द बऱ्याच जणांनी ऐकलेला असतो. हा जो अर्थ आहे फिलॉसॉफीचा, हा फिलॉसॉफीचा खूप वरवरचा अर्थ आहे. तर आज आपण थोडं खोलात जाणार आहोत, की फिलॉसॉफी म्हणजे नक्की काय? आणि फिलॉसॉफी ही अकॅडमीमध्ये कशी शिकवली जाते? आणि त्याचे जे ग्रंथ आहेत, याच्याबद्दल आपण थोडीफार चर्चा करणार आहोत. आणि खास करून जो फिलॉसॉफीचा अर्थ आहे, तो वेस्टर्नमध्ये कशा अर्थाने घेतला जातो आणि इंडियनमध्ये कशा अर्थाने घेतला जातो, याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. तर सर्वप्रथम आपण वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये फिलॉसॉफी या शब्दाचा अर्थ आपण पाहू. तर फिलॉसॉफी या शब्दाचाच अर्थ असा आहे, की लव्ह ऑफ विजडम. लव्ह ऑफ विजडम म्हणजे काय? तर एखाद्या व्यक्तीचे ज्ञानाप्रती इतके प्रेम, की त्याचं पूर्ण जीवनच एक नाही का ज्ञान प्राप्त करण्यासाठी तो अर्पण करत आहे. त्याचं जे पूर्ण अस्तित्व आहे, त्याचे जे क्रिया आहेत, त्या सर्व ज्ञान कसं प्राप्त होईल? जसं की सत्य काय? असत्य काय? आपण ज्ञान खरंच जाणू शकतो का? असे जे प्रश्न आहेत, जे जीवनाचे मुख्य प्रश्न आपण म्हणू शकतो, जसं की मी कोण आहे? जन्माआधी मी कोण होतो? जन्मानंतर मी कोण आहे? रिॲलिटी काय आहे? सबस्टन्स काय आहे? त्याच्याबद्दल वेस्टर्नमध्ये आपल्याला चर्चा पाहायला मिळते. तर थोडक्यात सांगायचं झालं तर वेस्टर्न फिलॉसॉफी ही वर्ल्डली नॉलेज, जे जगाचं नॉलेज आहे, जे आपण डोळ्यांनी पाहतो, त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करताना पाहायला मिळते. तर इंडियन फिलॉसॉफीमध्ये आपल्याला दोन शब्द मुख्य पाहायला मिळतात, जे की तत्वज्ञान आणि दर्शनशास्त्र. तर हे शब्द काय आहेत याचा आपण अर्थ समजण्याचा प्रयत्न करू. तर पहिला शब्द मी घेतो तत्वज्ञान. तर तत्वज्ञान या शब्दाचाच त्याचा अर्थ आपल्याला पाहायला मिळतो. जर आपण या शब्दाची जर फोड केली, तत्व आणि ज्ञान म्हणजे हे तत्व कोणतं आता? जर हे तत्वज्ञान, जर आपण हे तत्व शब्द पाहिला, तर हे तत्व शब्दाचा अर्थ काय? तर तत्व म्हणजे आपण जीवनात जगत असतो. ज्यावेळी मी हा व्हिडिओ बनवत आहे, तुम्ही हा व्हिडिओ ऐकत आहात, बघत आहात. जे एक ते तत्व आहे, जे जाणत आहे सतत. सतत 24 तास ते काहीतरी जाणत आहे. जसं की एखादी क्रिया करू, टीव्ही पाहू, व्हिडिओ पाहू, मोबाईल पाहू किंवा अभ्यास करू किंवा रात्री आपण झोपलेला असू. जे एक तत्व आहे ते सतत जागा असतं. ते कधीही झोपत नाही आणि ते कधीही मरण नाही पावत. जसं की जन्माआधीही ते होतं, जन्मानंतरही ते असणार आहे आणि आपण आता जगत आहोत तेव्हाही ते सतत जागा असतं. त्या तत्वाचं ज्ञान म्हणजे तत्वज्ञान असं आपण म्हणू शकतो. आणि दुसरा जो शब्द आहे तो आहे दर्शनशास्त्र. तर दर्शनशास्त्र म्हणजे काय? या शब्दातच याचा अर्थ आपल्याला पाहायला मिळतो. दर्शन म्हणजे ज्ञान फक्त वाचनात वगैरे न राहता डायरेक्टली दर्शन करणं, डायरेक्टली परसेप्शन असणं. जे ज्ञान आहे ते शब्दात न राहता ते प्रत्यक्षात दिसणं, याला दर्शनशास्त्र असे म्हटले जाते. तर दर्शनशास्त्र हे डायरेक्टली आपण लाईफमध्ये उतरवणं, आपल्या जीवनामध्ये उतरणं, सत्य हे प्रत्यक्षात उतरणं, यालाच आपण दर्शनशास्त्र असे म्हणू शकतो. तर इंडियन फिलॉसॉफीमध्ये जे अर्थ आहेत तत्वज्ञान आणि दर्शनशास्त्र, आणि वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये जो अर्थ आहे लव्ह ऑफ विजडम फिलॉसॉफी, त्या अर्थातच या दोन्ही फिलॉसॉफी ज्या आहेत त्याचे अर्थ दडलेले आहेत आणि तिथून आपल्याला समजण्यास मदत होईल. तर आपण आता वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये थोडीशी चर्चा करू, की वेस्टर्न फिलॉसॉफीचं डेव्हलपमेंट कसं झालं. तर वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये आपल्याला एन्शियन फिलॉसॉफी, जी प्री सॉक्रेटिस म्हणूनही ओळखली जाते. जसं की तिथं आपल्याला थेल्स पाहायला मिळतो, जो की म्हणतो की पूर्ण जी रियालिटी आहे ती पाण्यापासून निर्माण झालेली आहे. तसंच आपल्याला पर्मनडाईज पाहायला मिळतो, तसंच हेराक्लिटस पाहायला मिळतात. हे सर्व जे रियालिटी आहे, ती जी सबस्टन्स आहेत, त्याच्यावर ते आधारित मानतात, की ती स्वतः आपल्याला स्वतः ती प्रकट होते. ती रियालिटी जी स्वतःही प्रकट होते. तर प्री सॉक्रेटिसमध्ये जी खासियत आहे ती अशी आहे, की त्यावेळेस ज्या रूढी होत्या, परंपरा होत्या, ज्या रियालिटीला आधीच सांगत होते, की ज्या आधीच रियालिटी लिहून ठेवलेल्या होत्या, की गॉडचे रिॲक्शन्स आहेत. त्यांनी या सर्व गोष्टींना बाजूला ठेवून त्यांना जे वाटतं, त्यांना जे रियालिटीमधून वाटतं, जे स्वतःचे एम्पिरिकल एव्हिडन्स आहेत,
त्याच्यानुसार त्यांनी सत्य मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही जी सुरुवात आहे ती आत्ता वेस्टर्न फिलॉसॉफीला पोस्ट मॉडर्निझम पर्यंत घेऊन आलेले आहे. अशा पद्धतीने आपण वेस्टर्न फिलॉसॉफी पाहू शकतो. आणि इंडियन फिलॉसॉफी ही वर्ल्डली नॉलेज पर्यंतच न थांबता ती पराविद्या जसं की स्पिरिच्युअल पर्यंत जाते. जर चार वाक आपण जर दर्शन साईडला ठेवलं तर सर्वच जे फिलॉसॉफीज आहेत त्या आपल्याला अंतिम सत्य काय, जीवनाचे मूल्य काय आणि जे सत्य आहे, जे परविद्या आहे, जे मोक्ष आहे, लिबरेशन आहे, याकडे आपल्याला वळताना पाहायला मिळते. तर उदाहरण द्यायचं जर झालं तर मला अद्वैत वेदांत या फिलॉसॉफीचं उदाहरण द्यायला आवडेल. त्यांनी ज्या रियालिटीज आहेत त्याच्या 3 विभागण्या केलेल्या आहेत. तर या विभागण्या कशा केलेल्या आहेत? त्यांनी सांगितलं आहे की पारमार्थिक सत्य, व्यावहारिक सत्य आणि प्रतिभासित सत्य. तर आत्ता जे आपण बोलत आहोत, जे वर्ल्डली नॉलेज वेस्टर्न फिलॉसॉफी म्हणते, ते त्यांनी व्यावहारिक सत्य याच्यामध्ये त्यांनी ॲड केलेलं आहे. तर व्यावहारिक सत्यामध्ये आपण ज्या क्रिया करतो, ज्या मुव्हमेंट्स करतो, आपले जे रोजच्या हालचाली असतात, व्यवहार असतात, ते या व्यावहारिक सत्यामध्ये येतात. आणि 3 नंबरचे जे सत्य आहे ते आहे प्रतिभासित. जसं की आपल्याला भास होतो. जसे एखाद्या वेळेस आपण रस्त्याने चालत असू आणि आपल्याला रश्शी दिसते आणि आपण समजू की अरे साप आहे का काय? तर यावेळेस जेव्हा भास होतो त्यावेळेस त्याला प्रतिभासित सत्य असं म्हटलं जातं. आणि अजून एक याचं उदाहरण द्यायचं झालं तर ज्यावेळेस आपण स्वप्नात असतो त्यावेळेस आपल्याला स्वप्न सत्य वाटायला लागतं आणि ते सत्य जे वाटणं आहे त्याला प्रतिभासित सत्य असं म्हटलेले आहे. आणि ज्याबद्दल मी बोलत होतो आतापर्यंत की इंडियन फिलॉसॉफी ही स्पिरिच्युअलकडे जाते, पराविद्याकडे जाते, ते म्हणजे परमार्थिक सत्य. अद्वैत वेदांतमध्ये जे परमार्थिक सत्य आहे ते हे परा नॉलेजवर आपल्याला आधारित मिळतं. ते कसं इंडियन फिलॉसॉफीमध्ये जे पारमार्थिक सत्य आहे त्याच्यामध्ये भेद नाहीये, त्याच्यात अद्वैत आहे. जे आपल्याला जे आपल्याला वस्तूंमध्ये भेद पाहायला मिळतो ते प्रत्यक्षात एकच आहे. याच्यावर जास्त आपल्याला भर पाहायला मिळते आणि ते आहे ब्रह्म. हे ब्रह्म सांगण्यासाठी त्यांचे जे वाक्य आहेत ते खूपच महत्त्वपूर्ण येते ठरतात. जसं की अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, तत्वमसी, तूही तोच आहे. अशा पद्धतीने इथे आपल्याला फिलॉसॉफी पाहायला मिळते. तर वेस्टर्न फिलॉसॉफी आणि इंडियन फिलॉसॉफीमध्ये अशा प्रकारे आपल्याला फरक पाहायला मिळतात. तसंच वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये आपल्याला प्लेटो, अरिस्टॉटल हेही आपल्याला फिलॉसॉफर्स पाहायला मिळतात. जे की प्लेटो सांगतो की जे फॉर्म्स आहेत ते रिअल्स आहेत आणि अरिस्टॉटल असं सांगतो की फॉर्म्स आहेत ते हे सबस्टन्सवर डिपेंड्स आहेत. हे दोन्हीही एकत्रित असणे गरजेचे आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला ही फिलॉसॉफी पाहायला मिळते आणि ही फिलॉसॉफी खूप अशी पुढं जात जात जशी ही वर्ल्डली नॉलेज पूर्ण अचीव करते त्यावेळेस मला वाटतं की इंडियन फिलॉसॉफी इथे एंटर होते आणि इंडियन फिलॉसॉफी ही खूप गरजेचे इथे आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा आपण वर्ल्डली नॉलेज घेतो आणि तेव्हाही आपल्याला एक सॅटिस्फॅक्शन आपल्याला मिळत नाही त्यावेळेस इंडियन फिलॉसॉफी आपल्याला तेथे सॅटिस्फॅक्शन देऊ शकते असे माझे मत आहे. तर अशा पद्धतीने आपण ही फिलॉसॉफी समजून घेऊ शकतो की फिलॉसॉफी म्हणजे नुसता असा वरवरचा विषय नसून हा खूप खोलातला विषय आहे. आणि यामध्ये जे मूळ प्रश्न आहेत जीवनामधले की मी कोण आहे, मी जन्माआधी कोण होतो, मी मेल्यानंतर कोण असणार आहे आणि माझा जन्माचं उद्दिष्ट काय आहे, हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांवर येथे जे उत्तर आहेत त्याच्यावर चर्चा केली जाते. आणि याची जे काही उत्तर येऊ शकतात का नवीन याच्यावरही याते चर्चा पाहायला मिळते. तर इथेच न थांबता आपल्याला फिलॉसॉफीमध्ये आणखी एक शाखा पाहायला मिळते जसे की इथिक्स, की मूल्य काय जीवनाचे, सत्य काय, असत्य काय, या ज्या सर्व गोष्टी आहेत ज्या खूप महत्त्वपूर्ण आहेत जीवनामध्ये. जर आपल्याला सत्य जाणायचं असेल, तर जीवनाचा खरंच जर आपल्याला अर्थ पाहायचा असेल, तर जी फिलॉसॉफी आहे ही खूपच महत्त्वपूर्ण येथे मी ठरवतो. कारण की आजचं जे धावपळीचं जीवन आहे त्यामध्ये आपण कुठंतरी जो मूळ प्रश्न आहे तो आपण विसरून चाललेलो आहोत आणि जेव्हा आपण हा मूळ प्रश्न साईडला ठेवून जीवन जगण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस म्हणजे 100% आपण दुःखी होण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यामध्ये इंडियन फिलॉसॉफीमध्ये अविद्या असं म्हटलं जातं. ज्यावेळी आपल्याला अविद्या असते त्यावेळी आपण तिथे दुःख निर्माण करतो आणि ही अविद्या म्हणजे काय इथे आपल्याला फिलॉसॉफीमध्ये चर्चा पाहायला मिळते. तिथे जसं की अद्वैत वेदांत ही मी कोण आहे? रमण महर्षी प्रश्न विचारतात की मी कोण आहे? ज्यावेळी आपण हा प्रश्न जो मूळ प्रश्न आहे मी कोण आहे? हा टाळून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करतो आणि जीवनात उतरतो त्यावेळेस जास्तीत जास्त शक्यता आहे की आपण कुठेतरी भरकटून जातो. वेगळ्याच असत्यांमध्ये कुठेतरी गुंतून जातो. ज्यावेळी आपण हा प्रश्न साईडला ठेवून आपण जीवन जगतो त्यावेळेस खूप शक्यता आहे की आपण एक वेगळ्याच
वेगळ्याच जीवनामध्ये प्रवेश करतो आणि दुःख असणारे जीवन आपण जगण्यास प्रयत्न करतो. आणि ते टाळण्यासाठी आपल्याला इंडियन फिलॉसॉफी आणि वेस्टर्न फिलॉसॉफी दोन्हीही मिळून प्रयत्न करतात. तर अशा अर्थाने आपण फिलॉसॉफी समजू शकतो आणि फिलॉसॉफीला खूप लिमिटेड अर्थानं न घेता हा विषय खूप महत्त्वपूर्ण आहे आणि या फिलॉसॉफीला एक खास वाक्यही म्हटलं जातं आणि बरेच जण वापरतात ते म्हणजे की फिलॉसॉफी इज द मदर ऑफ ऑल सब्जेक्ट्स. जसं की फिलॉसॉफीमधून सगळे सब्जेक्ट जन्माला आलेले आहे. अशा पद्धतीने आपण फिलॉसॉफीला पाहू शकतो. तर धन्यवाद. आज मी थोडंसं इंट्रोडक्शन दिलेलं आहे फिलॉसॉफीबद्दल. अशाच पद्धतीने जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच मी व्हिडिओ बनवत राहील आणि तुम्हाला जर एखाद्या विषयावर जाणून घ्यायचं असेल फिलॉसॉफीबद्दल किंवा आणखी काही जीवनाबद्दल तर नक्कीच तुम्ही कमेंट करा. मी त्या टॉपिकवर व्हिडिओ नक्की बनवून. आणि माझे जे मला एक सांगायचं होतं की हा जो चॅनल असणार आहे त्याच्यात मी जास्त पुस्तकी ज्ञान न घेता जे मी फिलॉसॉफी आत्तापर्यंत वाचलेले आहे, जे माझ्या MA मध्ये जे फिलॉसॉफी मी वाचलेले आहे, ती फिलॉसॉफी आणि मी कसं दृष्टीने पाहतो या जगाला, या दोन्हीचं जे मिक्सचर्स होणार आहे, ते मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार जास्त सांगणार आहे. तर थोडंफार जर चुका तुम्हाला आढळत असतील, तर प्लीज मला माफ करा. आणि मी जास्तीत जास्त प्रयत्न करेल की मी प्रॅक्टिकल पद्धतीने मांडू शकतो का, याकडे माझा जास्त दृष्टिकोन राहील. आणि जे जीवनातले उदाहरणं आहेत, ते मी येथे ॲड करण्याचा प्रयत्न करेल. आणि माझं रीडिंग पण चालूच आहे फिलॉसॉफीबद्दल. तुम्हालाही जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा. तर धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.